राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांचे पुत्र सिद्धांत शिरसाट यांच्यावरती एका महिलेनं गंभीर आरोप केलेले होते। सिद्धांतने फसवणूक करून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप करत महिलेच्या वकिलांनी कायदेशीर नोटीस सुद्धा बजावल्याचा दावा तिने केलेला होता। या प्रकारामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडालेली होती। तर या प्रकरणामध्ये आता नवा ट्विस्ट आल्याचं पाहायला मिळालंय। तर त्या महिलेनं संबंधित आरोप मागे घेतल्याची माहिती समोर आली। हे माझं वैयक्तिक प्रकरण असून त्यावरती कुणीही राजकारण करू नये असं सांगत त्या विवाहित महिलेनं आरोप मागे घेतलेले आहेत। त्यांनी मला कधीही त्रास दिलेला नाहीये, कधी फोनही केलेला नाहीये असं सुद्धा ती महिला म्हणाली। हे प्रकरण मला संपवायचं आहे, मला यात गुंतून न पडता पुढे जायचं आहे असं म्हणत या प्रकरणी विरोधी पक्षांनी राजकारण करू नये असंही तिनं म्हटलंय। तर संजय शिरसाट यांचा मी सन्मान करते, सिद्धांत शिरसाट यांच्यावरती केलेले आरोप मी मागे घेते। हा आमचा वैयक्तिक प्रश्न आहे, त्यामुळे या प्रकरणावरून कुणीही राजकारण करू नका। या प्रकरणाला मी फुल स्टॉप देत आहे। माझ्या खांद्यावरती बंदूक ठेवून कुणीही राजकारण करू नये असं म्हणत तिने यू टर्न घेतल्याचं आता बघायला मिळालं।